हालेलुया हालेलुया. हबक्कूक 3:3 वचन 2. हबक्कूक 3:3 वचन 2. हे परमेश्वरा, मी तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनरुज्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रकट कर. क्रोधाने दयास्व. हालेलुया हालेलुया हालेलुया. वचन हबक्कूक संदेशकार परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करतो आणि या प्रार्थनेमध्ये तो म्हणतो, हे परमेश्वरा, तुझी कीर्ती ऐकून भयभीत झालो आहे. हे परमेश्वरा, वर्षाचा क्रम चालू असता आपल्या कामाचे पुनर्जीवन कर. वर्षाचा क्रम चालू असता ते प्रगट कर. क्रोधाने दया स्मर. हबक्कूक म्हणत आहे की वर्षाचा क्रम चालू आहे आणि ही वर्ष संपेपर्यंत तू मात्र माझ्यावर दया कर. वर्षाच्या आत वर्षाचा क्रम चालू आहे म्हणजे वर्ष जे सुरू झालेलं आहे, या वर्षाच्या आत तू माझ्यावर अनुग्रह कर, तू माझ्यावर कृपा कर आणि मात्र क्रोधात सुद्धा तू दया स्मर. आता या वर्षाला आपण सुरुवात करत आहोत. तर हे वर्ष, या नवीन वर्षात आता आपण सुरुवात करीत असताना हे वर्ष पूर्ण संपेपर्यंत परमेश्वर पिता आपल्या जीवनात कार्य करणार. कारण वचन सांगते, रमाबाई पंडितांनी लिहिलेल्या बायबलमध्ये केलेल्या उल्लेखामध्ये वचन सांगते की वर्षामध्ये ती तू प्रसिद्ध कर. माझी जी कामं आहेत, कार्य आहेत, ती तू या वर्षामध्ये प्रसिद्ध कर, पूर्ण कर. हे वर्ष संपायच्या आत तू माझ्या जीवनात चमत्कार कर. खरोखर आज आपण एक नवीन वर्ष सुरू करत आहोत. नवीन वर्षामध्ये आपण प्रवेश केलेला आहे 2024 मध्ये. आणि या नव्या वर्षामध्ये प्रभू आपल्या जीवनामध्ये काय कार्य, काय चमत्कार करणार हे आपण बायबलद्वारे पाहू. नवीन वर्षाची सुरुवात बायबलच्या नियमाप्रमाणे कशी असते किंवा नवीन वर्ष म्हणजे त्याचा अर्थ नक्की काय आहे हे सुद्धा बायबलमध्ये दिलेलं आहे. आपण 1 जानेवारी आज इकडे जमलेले आहोत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी. आपण एक नवीन वर्षाला सुरुवात करत आहोत. पहा, 2023 जाऊन 2024 आहे. 2023 मध्ये आता आपण परत जाऊ शकत नाही, पण आता 2024 पासून आपण पुढे जाणार. तर नवीन वर्षाला बायबलमध्ये भरपूर काही महत्व आहे. नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे त्याला जीवन म्हटलेलं आहे. नवीन वर्षाला जीवन हा शब्द जोडलेला आहे. तर या सर्व गोष्टी आपण बायबलच्या द्वारे पाहू की नवीन वर्षाचा अर्थ काय आहे. 1 जानेवारी किंवा नवीन वर्ष म्हणजे काय आहे आणि परमेश्वर या बाबतीत आपल्याला काय शिकवत आहे ते. हालेलुया. तर वचन काही संधी पहा. प्रथम आपण पाहू बायबलमध्ये किती वेळा कॅलेंडरची निर्मिती झाली, म्हणजे किती वेळा ही पृथ्वी निर्माण होऊन या सृष्टीची निर्मिती होऊन किती वेळा एक नवीन कॅलेंडर सुरू झाले. म्हणजे नवीन वेळा किती वेळा मात्र पुन्हा एकदा नावनिशीला सुरुवात झाली. किती वेळा हे कॅलेंडर बदलले आणि किती वेळा वर्ष, महिने, दिवस हे चालू झाले आणि त्याचा अर्थ काय आहे ते पण बायबलमध्ये दिलेले आहे. असं का घडलं गेलं तर त्या सर्व गोष्टी बायबलमध्ये. बघा, पहिली गोष्ट उत्पत्ती 1 अध्यायामध्ये पहिल्या वचनात आपण पाहतो, प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली. सुरुवातीला परमेश्वर पित्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केले आणि 6 दिवस सृष्टीची निर्मिती करून 6व्या दिवशी माणसाला बनवले आणि 7व्या दिवशी देव पित्याने विसावा घेतला. हे पहिलं कॅलेंडर सुरू झाले. पहिली उत्पत्ती सुरू झाली आणि मात्र हे पहिलं कॅलेंडर म्हणजे पहिलं वर्ष, दिवस, महिने या गोष्टीला सुरुवात झाली. त्या दिवसापासून दिवस, महिने, वर्ष अशी गोष्ट सुरू झाली. परंतु पुन्हा एकदा कॅलेंडर बदलले गेले. नोहाच्या वेळी जलप्रलयाच्या वेळी वचन सांगते की उत्पत्ती 7 अध्यायामध्ये परमेश्वर पित्याने जलप्रलय केला. 40 दिवस आणि 40 रात्र पृथ्वीमध्ये पावसाने जोड उठवली आणि या पाण्यामुळे पृथ्वी इतकं पाणी साठलं की मात्र पृथ्वी जेवढी निर्मिती होती सर्व नष्ट झाली. फक्त नोहाची बायको, 3 मुलगे, 3 सुना आणि मात्र ज्या तारू परमेश्वर पित्याने त्याला बनवण्यासाठी सांगितले होते त्या तारुवर त्याने प्राण्या
पक्ष्यांची, जीवजंतूंची जी जोडपी घेतली होती ती मात्र जिवंत राहिली. बाकी संपूर्ण सृष्टीचा नाश झाला आणि पुन्हा एकदा नव्या उत्पत्तीला सुरुवात झाली. उत्पत्ती 9 अध्याय. देवपित्याने नोहाबरोबर करार केला आणि पुन्हा एकदा एक नव्या उत्पत्तीला मात्र सुरुवात झाली. जसे की वचन सांगते उत्पत्ती 10 अध्यायामध्ये 11, 13 आणि 32 वचन. वचन सांगते नोहाचे 3 मुलगे यांच्यापासून मात्र पृथ्वीवर लोक विस्तार झाला. पृथ्वीवर मात्र लोकसंख्या वाढली गेली आणि एक नवी निर्मिती, एक नवीन कॅलेंडर पुन्हा एकदा सुरू झाले. हालेलुया. तिसरं कॅलेंडर निर्गम 12 अध्याय 2 वचनात. परमेश्वर पित्याने आपल्या इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले. तेव्हा देवपित्याने मोशेला म्हटले, हा महिना तुमच्यासाठी वर्षाचा पहिला महिना असेल. अबीब हा महिना वर्षाचा पहिला महिना तुमच्यासाठी असेल. पुन्हा एकदा नव्या कॅलेंडरची सुरुवात झाली. नवी सुरुवात, नवा दिवस, नवीन महिने, नवीन वर्षाला सुरुवात. पुन्हा एकदा मात्र सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या महिन्यापासून सुरुवात झाली. तिसरूंदा या कॅलेंडरची सुरुवात झाली आणि तिसरूंदा जेव्हा या कॅलेंडरची सुरुवात झाली तेव्हा पहिला महिना बनला अबीब. पहिला अबीब महिना बनला गेला, जो अबीब महिना मार्चची समाप्ती आणि एप्रिलची सुरुवात असते. याच्यामध्ये येणारा हा अबीब महिना आहे. अबीब महिना या शब्दाचा अर्थ आहे जीवन. अबीब महिन्याला जीवन म्हटलेले आहे, जीवनाची वेळ म्हटलेली आहे. त्या वेळेला झाडांना नवी पालवी फुटते. बघा थंडीच्या दिवसात थंडी जाते वेळी आपण पाहतो, अगदी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मार्च मध्ये आपण पाहतो झाडांना नवीन पालवी फुटते. झाडे नवीन आणि टवटवीत बनली जातात. जुनी पानं कोमजून पडतात आणि पुन्हा एकदा त्याला नवीन पालवी यायला सुरुवात होते. आणि जेव्हा त्याला नवीन पालवी फुटते तेव्हा ही झाडे पुन्हा एकदा नवीन झाडे बनली जातात, टवटवीत झाडे बनली जातात. आणि म्हणून त्याला या वसंत ऋतूला, या अबीब महिन्याला जीवनाची वेळ म्हटलेली आहे. जीवनाची वेळ, जीवनाचा समय म्हटलेला आहे. आणि पुन्हा एकदा परमेश्वर पित्याने तिसरूंदा या कॅलेंडरची स्थापना केली. ज्या वेळेला परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढलं, ती रात्रीची वेळ होती आणि प्रभूने म्हटलं हा वर्षाचा पहिला महिना तुमच्यासाठी असावा. आणि देवपित्याने त्याला या मिस्र देशातून बाहेर काढले आणि एक नवी सुरुवात देवाने इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये केली की आता नवीन दिवसाला, नवीन महिन्याला आणि नवीन वर्षाला सुरुवात करा. अर्थात तुम्ही एक नवीन जीवनाला सुरुवात करा. जसे की झाडाला नवीन पालवी फुटते तसं आता तुम्हाला एक नवीन पालवी फुटून तुम्ही नवे बनले जावे, तुम्ही शुद्ध आणि पवित्र बनले जावे. हा विचार परमेश्वर पित्याचा होता. ही इच्छा होती परमेश्वर पित्याची. म्हणून देवपित्याने अबीब महिना वर्षाचा पहिला महिना ठरवला आणि पुन्हा एकदा नवीन कॅलेंडरला सुरुवात झाली. पुढे पुन्हा एकदा चौथ्या कॅलेंडरला सुरुवात झाली. मत्ती 1 अध्याय 1 वचनात बायबल सांगते आदामाचा पुत्र अब्राहम आणि अब्राहमाचा पुत्र प्रभू येशू दावीद आणि नंतर प्रभू येशू. या प्रभू येशूची वंशावली. आता प्रभू येशू पासून ही वंशावली सुरू झाली. पुन्हा एकदा नवीन कॅलेंडरला सुरुवात झाली आणि हे नवीन कॅलेंडर कधी सुरू झालं? 1 जानेवारी. 1 जानेवारीला हे नवीन कॅलेंडर सुरू झाले, ज्या दिवशी प्रभू येशूचं नाव ठेवण्यात आलं. 1 जानेवारी 8व्या दिवशी प्रभू येशूची सुंता करण्यात आली. लूक 2 अध्यायामध्ये 21 वचनात. 8व्या दिवशी प्रभूची सुंता करण्यात आली म्हणजे प्रभूचे नाव ठेवण्यात आले येशू, म्हणजे इमानुएल, आम्हा बरोबर देव. आणि पुन्हा एकदा चौथ्या कॅलेंडरला मात्र सुरुवात झाली आणि तेव्हापासून हे कॅलेंडर सुरू आहे. तेव्हापासून हेच कॅलेंडर साऱ्या जगामध्ये प्रसिद्ध आहे. भले अनेक कॅलेंडर आहेत जे मात्र त्यांच्या देशाप्रमाणे चालत आहेत. जसे की बघा आपलं मराठी कॅलेंडर, ज्या मराठी कॅलेंडर मध्ये पहिला महिना चैत्र येतो, परंतु इंग्लिश कॅलेंडर मध्ये मात्र पहिला महिना जानेवारी आहे. आणि जानेवारी आणि चैत्र एका महिन्यात येत नाही, तर चैत्र महिना मार्चची समाप्ती आणि एप्रिलची सुरुवात याच्यामध्ये मागे पुढे होतो.
परंतु मात्र जानेवारी महिना जो आहे हा या जानेवारी महिन्यात म्हणजे इंग्लिश कॅलेंडर, या इंग्लिश कॅलेंडर मध्ये हे कॅलेंडर आज साऱ्या जगात प्रसिद्ध आहे. म्हणजे शक्यता या इंग्लिश कॅलेंडरचा या जानेवारी महिन्यापासून होणारा कॅलेंडर याचा उपयोग अगदी जास्तीत जास्त जगामध्ये केला जातो. कारण त्या दिवशी प्रभूचं नाव ठेवण्यात आलं. पहा, तुम्ही अनेक प्रकारचे कॅलेंडर वापरत असतील तारीख दिनांक पाहण्यासाठी. त्याच्यामधलं बघा कॅलेंडर पहा, या कॅलेंडरच्या पहिल्या तारखेला आज जानेवारीची पहिली तारीख 1 तारीख या एका तारखेमध्ये लिहिलेलं असतं. बघा, तुम्ही काल निर्णय एक कॅलेंडर वापरत असतील तर त्या एका आकड्यामध्ये म्हणजे पहिल्या तारखेमध्ये तिकडे लिहिलेलं असणार इसवी सन. या कॅलेंडरची सुरुवात इसवी सणापासून झालेली आहे. इसवी सन म्हणजे काय? येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून. येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून या कॅलेंडरला सुरुवात झाली आणि ही मान्यता सारं जग देत आहे की येशू ख्रिस्तापासून हे कॅलेंडर सुरू झालेले आहे. प्रभू येशूच्या द्वारे हे कॅलेंडर सुरू झालेले आहे आणि प्रभू येशूच्या द्वारेच हे समाप्त होणार, जेव्हा सृष्टीचा अंत होणार. आता हे जे कॅलेंडर सुरू झालेले आहे 1 जानेवारी आता परत दुसरं कॅलेंडर याच्यामध्ये तयार होणार नाही. तर का तयार होणार नाही आणि हे 4 वेळा का कॅलेंडर बदललं? तर त्याचा अर्थ सुद्धा बायबलमध्ये की 4 वेळा काही नवी निर्मिती, नवी उत्पत्ती, नव्या वर्षाला का सुरुवात झाली? तर त्याचं कारण आहे बायबल सांगते दानियल या पुस्तकामध्ये 12 अध्यायामध्ये 7 वचन. वचन काय सांगते तिकडे? वचन सांगते की तागाची वस्त्र लिहिलेला जो पुरुष नदीच्या पाण्यावर होता त्याने आपला उजवा व डावा हात आकाशाकडे वर करून जो सदाजीवी त्याची शपथ करून म्हटले की 1 समय 2 समय व अर्धा समय एवढा अवधी आहे. पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याचे संपेल तेव्हा या सर्व गोष्टी पुऱ्या होतील हे त्याचे म्हणणे माझ्या कानी पडले. बघा, शेवट अंत कधी होणार? 1 समय 2 समय आणि अर्धा समय म्हणजे 3.5 समय. हालेलुया. पुढे वचन सांगते प्रकटीकरण 12 अध्याय 14 वचनात 1 काल 2 काल आणि अर्धा काल 3.5 काल. पुढे दानियल या पुस्तकामध्ये 7 अध्यायामध्ये वचन सांगते 25 ते 27 तो परत देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परत देवाच्या पवित्र जनात जेल करेल. तो नेमिलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीत बदल कराव्यास पाहिजे. 1 काल 2 काल व अर्धा कालपर्यंत ती त्याच्या कब्जेत राहतील. पण न्यायसभा भरेल, त्याचे प्रभुत्व काढून घेतील, त्याचा नाश करतील व त्याचा कायमचा नायनाट करतील सैतानाचा. राज्य, प्रभुत्व व संपूर्ण आकाशाखालील राजाचे वैभव ही परस्पर देवाची प्रजा जे पवित्र जन याच देण्यात येतील. त्याचे राज्य सनातन आहे व सर्व सत्तानी त्याची सेवा करतील, त्याच्या अंकित होते. आता बघा वचन ते सांगते 1 काल 2 काल आणि अर्धा काल. ही 3.5 काल ही सृष्टी सैतानाच्या ताब्यात राहील आणि 3.5 काल लुटल्यानंतर सैतानाचा नायनाट करण्यात येईल, त्याला नष्ट करण्यात येईल आणि मग प्रभूची पवित्र प्रजा राज्य करेल. प्रभूची पवित्र प्रजा प्रभू बरोबर असेल आणि सर्व राज्य प्रभूच्या पवित्र प्रजेकडे असणार आणि प्रभूचे लोक युगानुयुग प्रभू बरोबर राहतील. इकडे बायबल शिकवते 3.5 काल लोटल्यानंतर प्रभूचे लोक राज्य करणार, म्हणजे त्यावेळेला सृष्टीचा अंत होणार, पृथ्वीचा अंत होणार हे बायबल शिकवते. आता इकडे 3.5 काल आलेले. 1 काल आदामाच्या वेळी पहिलं कॅलेंडर, दुसरा काल 2 काल तिकडे म्हटले, पुन्हा तिथे 2 काल. हे 2 काल नोहाच्या वेळचा काल आणि मोशेच्या वेळचा काल. अगोदरचा 1 काल आदाम, दुसरे 2 काल नोहा आणि मोशे यांच्या वेळीची 2 काल इस्रायल लोकांतील. चौथा वचन सांगते त्याच्यानंतर अर्धा काल. आता त्यानंतरचा जो अर्धा काल आहे तो येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी आता आहे. या 3.5 कालात म्हणजे चौथा काल जो सुरू झालाय ज्याच्या 3.5 कालच हे पूर्ण होणार आणि या 3.5 कालात या त्यानंतर या सृष्टीचा अंत होणार, या सृष्टीचा शेवट होणार.
म्हणजे ही जे बायबलमध्ये जी कॅलेंडर बदलल्या मात्र आणि एक समय, दोन समय, अर्धा समय याचा जो उल्लेख दिलेला आहे यावर आपल्याला हे कळते की आता कॅलेंडर बदलणार नाही, जे येशू ख्रिस्तापासून सुरू झाले आता डायरेक्ट समाप्ती आहे. हा अर्धा काल आहे, 3 काल होऊन गेल्या, या अर्ध्या कालात आपण आहोत आणि आता युगाची समाप्ती, युगाचा अंत ही गोष्ट आता जवळ आलेली आहे. आता या सृष्टीचा नाश होणार आहे. आता पुन्हा मात्र नव्या कॅलेंडरला सुरुवात नाही, तर आता सृष्टीचा अंत होण्याची वेळ आलेली आहे. हे ती काल आणि हे ती समय या बाबतीत बायबल दिलेलं आहे, लिहत आहे. नाहीतर आपण 42 महिने अगदी या बाबतीत जर पाहिलं तर ते मात्र 3.5 वर्ष ती अलग आहे, पण हे 3.5 काल आणि 3.5 समय हे अलग आहे. कारण बायबल सांगते त्यानंतर समाप्ती आहे, म्हणजे हेच ते 3.5 काल आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणजे आपण ज्या कालामध्ये आहोत या कालात आता प्रभू येशू येण्याची वेळ आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या जीवनाची तयारी करायची आहे या स्वर्गाच्या राज्यासाठी. कारण प्रभू येशू येणार आहे आपल्याला नेण्यासाठी, आपल्याला स्वर्गात नेण्यासाठी प्रभू या ठिकाणी येणार आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला तयार राहायचंय. प्रभूच्या वचनात, प्रभूच्या नियमात आणि प्रभूच्या आज्ञेमध्ये आपल्याला वाटचाल करायची, म्हणजे आपण प्रभू बरोबर त्याच्या राज्यामध्ये घेतले जाऊ आणि त्याच्या राज्यामध्ये आपण प्रवेश मात्र करू. हालेलुया, हालेलुया. तर पुढे वचन काय सांगते पहा. आता नवीन वर्षाचा हेतू काय आपण ते पाहू. आपण नवीन वर्ष तिकडे जमलं की नाही? नवीन वर्षात पहिल्या दिवशीकडे आपण जमलेले आहोत. तर हे नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं जाणार ते बायबल आपल्याला आता काय सांगते पाहू. तुम्ही अगोदरच्या जीवनामध्ये संकट, आजार, समस्या, दुःख, आपत्ती, अप्रतिष्ठा यांच्यामध्ये तुमचं जीवन होतं, पण आता या नव्या वर्षात प्रभू तुमच्या जीवनात कार्य करणार आहे. जसं नवीन वर्ष जीवनाचं वर्ष म्हटलेलं आहे, जीवनाची वेळ म्हटलेली आहे, तसं आज प्रभू या नव्या वर्षात तुमच्या जीवनात कार्य करायला सुरुवात करणार आहे. बायबलमध्ये नव्या वर्षाला सुरुवात झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत, नव्या वर्षात अशा काय खास गोष्टी घडलेल्या आहेत ज्या मात्र बायबल मधून आपल्याला ऐकायला, पाहायला, वाचायला मिळते, त्या गोष्टी प्रभू आपल्या जीवनात पण करणार या नव्या वर्षाच्या सुरुवातीमध्ये. तर वचन काय सांगते पहा. वचन सांगते की मात्र 2 राजे 13 अध्याय 20 ते 21 वचनात नवीन वर्षाच्या आरंभी बायबल सांगते नव्या वर्षाच्या आरंभी मोआबी लोकांच्या टोल्या, मात्र मोआबी लोकांच्या टोल्या आल्या चढाई करू युद्धासाठी. त्यावेळेला मात्र काही लोक एक मेलेल्या माणसाला घेऊन जात होते पुरण्यासाठी. तेव्हा त्यांनी पाहिलं की मोआबी लोकांच्या टोल्या आपल्यावर येत आहे. इस्रायल लोकांनी पाहिलं की मोआबी लोकांच्या टोल्या आपल्यावर चढाई करून येत आहे. तेव्हा त्यांनी काय केलं, ती जे प्रेत होतं हे प्रेत टाकून दिलं. घाबरले ते, त्याला पुरायला लागले नाही ते. त्याने ते प्रेत टाकून दिले. तेव्हा ते प्रेत अलिशा संदेष्टाच्या कबरेत पडले. अलिशा संदेष्टाच्या कबरेत पडले. जेव्हा ते प्रेत अलिशा संदेष्टाच्या कबरेत पडले तेव्हा त्या ठिकाणी अलिशा संदेष्टाचे हाडी होती. अलिशा संदेष्टा मरण पावला होता, तिची हाडी त्या कबरेत होती. त्या हाडांना स्पर्श झाला या मेलेल्या माणसाचा. या मेलेल्या माणसाचा स्पर्श त्या हाडाला झाला आणि हाडांना झाल्यानंतर तो मेलेला माणूस जिवंत झाला. मेलेला माणूस काय झाला, जिवंत झाला. हा चमत्कार कधी घडला, वर्षाच्या प्रारंभी. नव्या वर्षाच्या सुरुवातीला मेलेला माणूस अलिशा संदेष्टाच्या अस्थीला त्याचा स्पर्श होता, तो जिवंत होते. नव्या वर्षात एक चमत्कार, मेलेला मनुष्य जिवंत होते, तोही परमेश्वराचा खास संदेष्टा अलिशा याच्या हाडाच्या द्वारे. हालेलुया. पुढे वचन सांगते 1 राजे 20 अध्याय 22 ते 3. परमेश्वराच्या संदेष्टाने इस्रायलचा राजा आहाब याला अगोदरच सांगून ठेवलं होतं, सावध राहा, नवे वर्ष सुरू होताच अरामाचा राजा तुझ्यावर चाल करून येईल. नव्या वर्षात संकट येणार आहे तर तू तयार राहा. तेव्हा इस्रायलचा राजा आहाब तयार राहिला.
आणि जेव्हा अरामाचा राजा बेनहदाद जेव्हा इस्रायल लोकांवर चढाई करून आला, तेव्हा परमेश्वराच्या संदेष्टाने आहाब राजाला सांगितल्याप्रमाणे आहाब राजा सावध राहिला आणि चढाई करून गेला. तेव्हा आहाब राजाला विजय मिळाला आणि बेनहदाद अरामाचा राजा याच्यावर तो विजय प्राप्त करू शकला. नव्या वर्षात आलेल्या संकटाला आहाबाने तोंड दिले आणि विजय पण मिळवला, कारण देवाचा संदेश त्याला मार्गदर्शन करत होता. म्हणून नव्या वर्षात संकट आले पण टल्ले पण गेले आणि विजय मिळाला. नव्या वर्षाच्या सुरुवातीला विजय त्याला प्राप्त झाला. अरामाच्या लोकांवर त्याला विजय मिळाला. हालेलुया. पुढे बायबल सांगते 2 शमूएल 11:1 आणि 1 इतिहास 20:1. बायबल सांगते वर्षारंभी दाविद त्याच्या लोकास अमोनावर विजय मिळाला. दाविदाचे लोक अमोनावर चढाई करून गेले आणि या अमोनावर दाविदाच्या लोकांनी विजय मिळवला. हे अमोनी लोक जे होते हे इस्रायल लोकांना, दाविदाच्या लोकांना त्रास देत होते. अगदी अदुमा बरोबर त्यांनी संघ जोडून अदुमा लोकांना आपल्या अदुमाला मदत करून ती मात्र दाविदाच्या लोकांवर चढाई पण करून गेले होते. परंतु मात्र या वर्षारंभी जर तुम्ही अगोदर पाहिलं 2 शमूएल 10 मध्ये आणि 1 इतिहास 19 मध्ये की अमोनी लोक दाविदाच्या लोकांना किती त्रास देत होते. पण जेव्हा वर्षाची नवी सुरुवात झाली तेव्हा दाविदाच्या लोकांना या अमोनावर विजय मिळाला. नव्या वर्षात विजय. जुन्या वर्षामध्ये मात्र ते त्रास देत होते, पण नव्या वर्षात ताबडतोब त्यांच्यावर त्याला विजय मिळाला. तुम्ही जुन्या वर्षात संकट, दुःख या सर्व पेढाचा सामना केला, पण या नव्या वर्षात देव तुम्हाला विजय बनवण्यासाठी तयार आहे. तुमच्या जीवनात प्रभू कार्य करण्यासाठी तयार आहे. तुमची बंधने प्रभू तोडण्यासाठी तयार आहे. प्रभू तुम्हाला अनुग्रह देण्यासाठी तयार आहे. पुढे बायबल काही सांगते पहा. वचन सांगते की मात्र उत्पत्ती या पुस्तकामध्ये 18 अध्यायामध्ये जेव्हा परमेश्वर पिता अब्रामाकडे आला तेव्हा परमेश्वर पिताने अब्रामाला म्हटले, पुढच्या वसंत ऋतूत मी तुझ्याकडे येईन, तेव्हा सारेला मुलगा होईल. परमेश्वर पिताने अब्रामास म्हटलं, पुढच्या वसंत ऋतूत म्हणजे जीवनाच्या समयी, जीवनाच्या वेळेस मी तुझ्याकडे येईन. या नव्या वर्षाची सुरुवात जेव्हा झाडाला नवी पालवी फुटते तेव्हा मी तुझ्याकडे येईन आणि सारेला मुलगा होईल. सारा वांस होती. साराचं लग्न असं 20-30 वर्षाच्या असताना झालं असेल, परंतु तिला मुलगा कधी झाला? देवाने म्हटल्याप्रमाणे उत्पत्ती 21 अध्यायामध्ये तिला मुलगा झाला जेव्हा ती 90 वर्षाची होती. म्हणजे 60 ते 70 वर्ष मात्र तिला प्रतीक्षा करावी लागली किंवा 60 ते 70 वर्ष ती रडत होती. पण जेव्हा देवाने म्हटलं पुढच्या वर्षी तुला मुलगा होईल आणि झाला. वसंत ऋतूत ज्या झाडाला नवी पालवी फुटते, नवीन वर्षाची सुरुवात आणि नव्या वर्षाची सुरुवात तिच्या जीवनात आनंद घेऊन येते. या साऱ्याच्या जीवनात अनुग्रह घेऊन येते. तुम्ही इथे काही स्त्रिया आहेत, काही जोडपी आहेत ज्यांना बाळांची देणगी नाही आणि प्रार्थना करत आहेत. या नवीन वर्षामध्ये प्रभू तुम्हाला अनुग्रह देणार, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करणार आणि तुम्ही बाळांना उराशी धरणार. परमेश्वर पिता तुम्हाला अनुग्रह देणार आणि मात्र परमेश्वर पिता तुमची कूस वाहती करणार. प्रभू तुम्हाला स्पर्श करणार आणि तुम्ही बाळांना उराशी धरणार. असा अनुग्रह या नव्या वर्षात प्रभू तुम्हाला देण्यासाठी तयार आहे. कारण नवीन वर्ष म्हणजे जीवनाची वेळ, एक नवी सुरुवात, परमेश्वराचा अनुग्रह. पुढे वचन सांगते 2 राजे 4 अध्याय 8 ते 17 वचनापर्यंत. वचन सांगते सुनेम करणे एक स्त्री. ज्या वेळेला अलिशा संदेष्टा तिकडून जायचा तेव्हा त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याला म्हटलं, हा देवाचा माणूस आहे, हा नेहमी इकडून जातो, तर आपण त्याच्यासाठी वरची खोली तयार करू. झोपायला खाट, बसायला खुर्ची, एक मेड, समय सर्व काही तयार करू. म्हणजे तो आला की तिकडे थांबत जाईल. आणि अशा प्रकारे अलिशा संदेष्टा देवाचा माणूस त्याच्यासाठी या स्त्रीने एक खोलीची किंवा त्या खोली सर्व वस्तूची तयारी केली. जेव्हा जेव्हा अलिशा संदेष्टा यायचा तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी तो थांबायचा. तेव्हा अलिशा संदेष्टाने आपला चाकर घ्यायची. याला म्हटलं, ही स्त्री आपल्यासाठी इतकं काही करत आहे तर आपण पण हिच्यासाठी काही केलं पाहिजे का? हिच्यासाठी राजाकडे शिफारस करावी का? तेव्हा त्या स्त्रीने म्हटलं, मी माझ्या लोक सुख
तेव्हा गेहजीने म्हटलं, ही स्त्री वांच आहे आणि तिचा नवरा म्हातारा झालेला आहे, याला मुलबाळ नाही. तेव्हा अलिशा संदेशकाने म्हटलं, पुढचा वसंत ऋतू तू मुलाला उराशी धरशील. तेव्हा तिने म्हटलं, छे माझ्या वचना करू नका. तरी तिला वाटलं, तू ते उघड अशक्य गोष्ट आहे, एवढ्या वर्षात मला बाळ झालं तर आता काय होईल? नवरा म्हातारा झालेला म्हणजे काही करू नसेल का? नाही. तेव्हा ती म्हणते, छे माझी वचना करू नका. परंतु अलिशा संदेशकाने म्हटल्याप्रमाणे खरोखर पुढचा वसंत ऋतू आला, जीवनाची वेळ आली, झाडांना नवी पालवी फुटली, तेव्हा तिला मुलगा झाला. तिने मुलाला उराशी धरले. प्रभू आज तेच म्हणत आहे, या नव्या वर्षात मी तुमच्या जीवनात कार्य करणार आहे. हे वर्ष संपायच्या हबक्कूक प्रवक्ता काय म्हणतो? वर्षाचा क्रम चालू असताना तू कार्य कर. हे वर्ष संपेपर्यंत देव तुमच्या जीवनात चमत्कार करणार. या वर्षाच्या मध्येच देव तुमच्या जीवनात कार्य करणार. बंधने तोडणार, अडथळे दूर होणार, संकटे निघून जाणार, बाळांची देणगी मिळणार, कर्ज फेडले जाणार, यश, अनुग्रह, सामर्थ्य सर्व तुम्हाला मिळेल. पण जर विश्वासाने प्रार्थनेत राहिले तर आपण देवाचे नियम पाळत आहोत, विश्वासाने प्रार्थना करत आहोत, प्रभूला शरण आलेले आहोत, तर प्रभू नक्की आपल्या जीवनात कार्य करणार. प्रभू नक्की आपली बंधने तोडणार, नक्की आपले अडथळे दूर करणार आणि प्रभू त्याच्या अनुग्रहाने आणि सामर्थ्याने मात्र आपल्याला भरणार. कारण आपला प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर या नव्या वर्षात प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार. अनेक अशी कामं होती ज्या नव्या वर्षात सुरू करायचे. निर्गम 40:2 बायबल सांगते, परमेश्वर पित्याने मोशेला आज्ञा दिली की वर्षाच्या पहिल्या दिवशी हा मंडप मात्र उभारण्यात यावा. दर्शन मंडप, निवास मंडप याची स्थापना वर्षाच्या पहिल्या दिवशी करा. वर्षाच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी त्याची स्थापना करा. आणि वचन सांगते 17 वचनात, मोशेला आज्ञा दिल्याने प्रमाणे मोशेने केलं. जो परमेश्वरासाठी एक मंडप घातलेला होता, ज्याच्यामध्ये कोश ठेवलेला होता, ज्याच्यामध्ये मात्र हा जो कोश होता, ज्याच्या 10 आज्ञा होत्या, ह्या कोश ठेवण्यासाठी किंवा मात्र मोशेशी बोलण्यासाठी किंवा मोशेला आज्ञा देण्यासाठी प्रभू ज्या दर्शन मंडपात यायचा, ज्या निवास मंडपात प्रभू यायचा, तो मंडप मात्र 1 तारखेला उभारण्यात आला. वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तो दर्शन मंडप उभारण्यात आला, अबीब महिन्याच्या पहिल्या तारखेला. हालेलुया, हालेलुया. तो महिना मार्चची समाप्ती आणि एप्रिलची सुरुवात होती. त्यावेळी येणारा अबीब महिना आहे. आपल्या केंद्रामध्ये बघा, आपल्या केंद्राची पण सुरुवात, या इमानुएल प्रार्थना केंद्राची सुरुवात 1 जानेवारी पासून झाली. पहिली प्रार्थना 1 जानेवारी पासून या केंद्रामध्ये ठेवण्यात आली. 2005 पासून 1 जानेवारी या दिवशी मात्र या केंद्राची सुरुवात झाली, या केंद्राची तयारी झाली आणि पहिली प्रार्थना 1 जानेवारी 2005 मध्ये इकडे सुरू झाली. पहिल्या तारखेला वर्षाच्या पहिल्या दिवशी, महिन्याच्या पहिल्या दिवशी, जसं मोशेने वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शन मंडप उभारला, तसंच या केंद्र सुद्धा वर्षाच्या पहिल्या दिवशी उभारण्यात आले आणि इकडे प्रार्थना सुरू झाली. हालेलुया. आणि प्रार्थना आज मात्र काही केंद्रामध्ये मात्र रूपांतर झालेले, म्हणजे आज 1 केंद्र आहे, बोईसर मध्ये 2 केंद्र आहेत, समाज कुडीला प्रार्थना सुरू झाली आहे, आपल्या अरणामध्ये जोरदार प्रार्थना सुरू आहे. या सर्व प्रार्थना इकडून सुरू होऊन या शाखा निघालेल्या आहेत. एवढ्या प्रार्थना अनेक ठिकाणी प्रार्थना होते, अनेक ठिकाणी मात्र प्रार्थना चालू आहेत आणि घरोघरी मात्र प्रार्थना मात्र होते. अनेक शाखा इकडून मात्र निघालेल्या आहेत. तर अनेकांना ब्रदरांनी, काही ब्रदरांना, पास्टरांना प्रार्थना सुद्धा काढून दिलेले आहेत आणि आज अनेक ठिकाणी ही प्रार्थना सभा चालू आहे. 1 जानेवारी नवी सुरुवात परमेश्वरच आपल्या जीवनामध्ये करत आहे. प्रभू आनंदाच्या रूपाने, अनुग्रहाच्या रूपाने आज आपल्या जीवनात येत आहे. जुनं सर्व काही प्रभू आपल्यापासून दूर करणार. आपत्ती, पीडा, दुःख, यातना, वेदना, समस्या, निराशा, आजार सर्व दूर करून एक नवी सुरुवात प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये करत आहे. जर का आपण प्रभूवर भरोसा ठेवणार, म्हणून बायबल सांगते यशया 63:4, माझ्या उद्धार कार्याचे वर्ष आले आहे. प्रभू काय म्हणतो? माझ्या उद्धार कार्याचे वर्ष आलेले, तुमचा उद्धार करावा, तुमचं तारण
वर्ष आलेले 2024. जर प्रार्थनेत तुम्ही राहिले, प्रभू अनुग्रह देणार. यशाया 34:8 सियोनला न्याय मिळावा म्हणून सूड घेण्याचा हा परमेश्वरचा दिवस प्रतिफळ देण्याचे वर्ष आहे. सियोनला न्याय मिळावा, परमेश्वरच्या लोकांना न्याय मिळावा म्हणून वचन सांगते की मात्र सूड घेण्याचे वर्ष आहे. जे वाईट करत आहे, पाप करत आहे, चुकीचं जीवन जगत आहे, परमेश्वरच्या विरुद्ध, परमेश्वरच्या लोकांविरुद्ध चालत आहे, त्यांचा देव सूड उगवी. परंतु जे प्रभूमध्ये जीवन जगत आहे, प्रभूचे नियम पाळत आहे, त्यांना प्रतिफल देण्याचे वर्ष आहे. त्याला अनुग्रह देण्याचे वर्ष आहे, ज्याद्वारे प्रभू आपल्या जीवनात अनुग्रह रूपाने कार्य करणार, आशीर्वादाच्या रूपाने आपल्या जीवनात कार्य करणार. हे वर्ष तुम्हाला अनुग्रहाचे वर्ष असणार, आशीर्वादाचे वर्ष असणार आणि या वर्षात प्रभू तुमच्या जीवनामध्ये मात्र कार्य करणार. आता आपण पाहू, वर्षामागे वर्ष लुटली जातात, वर्षामागे वर्ष मात्र येतात आणि अनेक लोक ही दुनिया, हे जग सोडून जातात किंवा अनेक लोक या पृथ्वीत अनेक वर्ष जगतात. परंतु जर ते प्रभूमध्ये नसतील, प्रभूच्या सेवेत नसतील, तर या वर्षाला काय अर्थ आहे? काहीच अर्थ नाही. मग 100 वर्ष जगो या हजाराच्या दुप्पट वर्ष जगो, त्याचा काहीच फायदा नाही. उपदेशक 6:3-6 मनुष्य 1000 वर्ष, हजाराच्या दुप्पट वर्ष जगो, पण त्या वर्षात त्याने सुखच भोगली नाही, तर त्याला काय फायदा? तो अनेक वर्ष जगलेला आहे, त्याला सुखच नाही. सुख कसं मिळेल? प्रभूमध्ये राहिल्याने. तो प्रभूमध्ये राहिलाच नाही, पापातच जीवन जगला, तो 1000 काय 2000 वर्ष जगो, त्याला काहीच फायदा नाही. आपण किती वर्ष जगतो, किती महिने जगतो हे महत्वाचं नाही, आपण देवासाठी काय करतो हे महत्वाचं आहे. आपल्या येणाऱ्या असणाऱ्या जीवनात, येणाऱ्या वर्षात आपण देवाचे किती काम करतो, आपण चांगली कृती किती करतो, गरिबांना किती सहाय्य करतो हे महत्वाचं आहे. बायबलमध्ये प्रभूने अनेकांना अनेक वर्ष पण वाढवून दिली, नाही असं नाही. प्रभूने त्यांच्या वर्षाची पण वाढ केली, पण त्याने आपली वर्ष परमेश्वरासाठी घालवली. जसे की उत्पत्तीमध्ये आपण पाहतो 5:21-24 अनोख सर्वात कमी वर्ष जगला अनोख 365. परंतु मात्र तो 300 नंतरची 65 वर्षांनंतर मुलगा झाला आणि 300 वर्ष तो पूर्ण देवाबरोबर चालला. त्याने आपली सर्व वर्ष परमेश्वराबरोबर घालवली. 300 वर्ष तो देवाबरोबर चालला. काय आपली प्रत्येक वर्ष परमेश्वराबरोबर आहेत का? प्रभूने आपल्याला वर्ष तर दिलेली आहे, नव्या वर्षात आपण प्रवेश तर करत आहोत, पण काय परमेश्वराची सेवा आपण करत आहोत का? बायबल सांगते योग 42:16-17 परमेश्वर पित्याने युगास 140 वर्ष वाढवून दिली. 140 वर्ष. अगोदर युगाची वर्ष कदाचित 70 असतील, म्हणून वर्ष दुप्पट वाढवली होती, म्हणजे युग 210 वर्ष जगला. देवाने 140 वर्ष त्याची वाढवली. योग नीतिमान होता, धार्मिक होता, देवाने वर्ष वाढवली कारण त्या वर्षात तो धार्मिकतेमध्ये चालत होता, देवाच्या नियमात चालत होता. म्हणजे 140 वर्षात त्याने परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलं नाही, तो देवाचे कायदे नियम पाळत राहिला आणि म्हणूनच देवाने त्याला एवढी वर्ष वाढवून दिली, कारण तो देवाचे नियम पाळत होता. त्याने आपली वर्ष परमेश्वरामध्ये घालवली. वचन सांगते 2 राजे 20:1-11 परमेश्वर पित्याने हिजकियाला 15 वर्ष वाढवून दिली. का वाढवून दिली? कारण तो देवाचे नियम पाळत होता, परमेश्वराच्या आज्ञा पाळत होता. तो देव पित्यापुढे सात्विकतेने आणि मात्र सत्याने वागत होता. तो परमेश्वरापुढे नीतीने आणि सात्विकतेने वागत होता, म्हणून देवाने त्याला 15 वर्ष वाढवून दिली. म्हणजे त्याने आपल्या वर्षात परमेश्वराचे नियम पाळले, म्हणून देवाने त्याच्या वर्षाची वाढ केली. 1 राजे 3:3-15 ज्या परमेश्वर पित्याने शमूनास दर्शन दिले आणि ते पित्याने शमूनास म्हटले तुला हवं असलेलं वर तू माग. त्या शमूनाने म्हटलं की मात्र तू मला इतक्या मोठ्या प्रजेवर राजा बनवलेले आणि इतक्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यासाठी कोण समर्थ आहे, तर तू मला सावधान चित्त आणि विवेक बुद्धीचं दान दे. तेव्हा परमेश्वर पिता शमूनास प्रसन्न झाला. परमेश्वर पित्याने शमूनास म्हटले तू माझ्याकडे दीर्घायुष्य, शत्रूचा नाश किंवा पैसा असं काहीच मागितलं नाही, तर माझ्या प्रजेचा न्याय करता यावा म्हणून तू विवेक बुद्धीचं दान मागितले. मी तुला बुद्धिमान राजा करीतो, तुझ्या इतका बुद्धिमान राजा कधी झाला नाही आणि नंतर पण होणार नाही. तसे तुला मी श्रीमंत राजा बनवतो, तुझ्या इतका कधी झाला नाही आणि पुढे पण होणार नाही. देव पित्याने शमूना बुद्धिमान आणि श्रीमंत राजा बनवले.
पुढे देवपिताने म्हटलं, जर तू माझे नियम आणि आज्ञा पाळशील तर मी तुझ्या आयुष्याची वृद्धी करेन, मी तुझी वर्ष वाढवीन. परमेश्वर पित्याने शमोनाची वर्ष वाढवली, पण नाही असं नाही वाढवली. पण जेव्हा तो म्हातारा झाला तेव्हा तो बिघडला. वचन संहिता 1 राजा 11 अध्यायामध्ये तेव्हा तो बिघडला आणि तो मूर्तीपूजा करू लागला. तो परमेश्वराच्या विरुद्ध गेला. देवपिताने त्याला 2दा दर्शन दिले होते, याचे स्मरण पण त्याला राहिलं नाही. तेव्हा देवाने 3 शत्रू त्याच्यावर उठवले. देवपिताने त्याची वर्ष वाढवली. जोपर्यंत तो देवाचे नियम पाळत होता तोपर्यंत देवपिता त्याची वर्ष वाढवत होता. पण जेव्हा तो म्हातारा झाला आणि बिघडला म्हणून मरण पावला. हालेलुया, हालेलुया. प्रभू म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी तुमची वर्ष, तुमचे आयुष्य घालवता तर मी तुमच्या वर्षाची वाढ करेन. नीतिसूत्रे 9:11. माझ्या मुली तुझे दिवस आणि तुझी वर्ष अधिक होतील. प्रभूचं ज्ञान म्हणतोय, प्रभू म्हणतो, माझ्या मुली तुझे दिवस आणि तुझी वर्ष अधिक बनली जातील. आपली वर्ष वाढवणारा, आपले दिवस वाढवणारा परमेश्वर पिता आहे, जो आपली वर्ष वाढवतो आणि आपल्याला अनुग्रह देतो, आपल्याला आशीर्वाद देतो आणि आपल्या जीवनात अद्भुत रीतीने कार्य करतो, तो मात्र परमेश्वर पिता. योग या पुस्तकामध्ये 36 अध्याय 9 ते 11 वचनात बायबल काय सांगते पहा, तर त्याची कृती व त्याच्या अपराध्याची त्यास जाणीव करून देतो. त्याने उन्नतपणाचे वर्तन केले असे त्यास दाखवून देतो. त्यांचे कान उघडून ते बोध घेतील असे तो करीतो आणि त्यास अधर्म सोडाव्यास सांगतो. या ऐकून ते अंकित झाले तर ते आपले दिवस सुस्थितीत घालवितील, आपली वर्ष सुखाने काढतील. बायबलसाठी प्रभू संधी देतो पापी लोकांना सुधरवण्यासाठी, बिघडलेल्या लोकांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी. प्रभू त्यांना म्हणतो की माझ्याकडे वळा, पाप सोडा, अधर्म सोडा. आणि प्रभू म्हणतो, जर त्यांनी माझं ऐकलं, माझे नियम पाळले तर त्यांचं आयुष्य, त्यांची वर्ष ती सुखाने घालवतील. येणारं प्रत्येक वर्ष त्यांच्यासाठी आशीर्वादाचं वर्ष असणार. येणारा प्रत्येक महिना त्यांच्यासाठी यशाचा महिना असेल. जर ती माझे नियम, कायदे पाळतील, वचनाप्रमाणे चालतील, पापापासून दूर राहतील तर येणारा प्रत्येक वर्ष त्याच्यासाठी सुख समाधानाचं वर्ष असेल. आपण प्रभूचे नियम पाळणार, आज्ञा पाळणार तर प्रत्येक वर्ष आपल्यासाठी आशीर्वादाचं वर्ष असणार, अनुग्रहाचं वर्ष असणार. म्हणून स्तोत्र संहिता 90 अध्याय 15 वचनामध्ये बायबल सांगते, जेवढे दिवस तू आम्हाला पिढीले, जेवढे वर्ष आम्ही अनिष्ट पाहिले, त्या मानाने आम्हाला आनंदित कर. तुम्ही अगोदरच्या वर्षात जितकी दुःख आणि पीडा भोगितले त्या वर्षाच्या मानाने आता येणाऱ्या नवीन वर्षात देव तुम्हाला आनंदित करणार. या नवीन वर्षात प्रभू तुम्हाला अनुग्रह देणार, तुम्हाला आशीर्वादित करणार. तुमच्या जीवनातली बंधने प्रभू तोडून टाकणार. तुमच्या जीवनातल्या समस्या प्रभू या येणाऱ्या या नवीन वर्षामध्ये समस्या दूर करून तुम्हाला अनुग्रहाने भरणार. नीतिसूत्र 10:27. परमेश्वराचे भय आयुष्य वाढविते पण दुर्जनाची वर्ष कमी होतात. आपण देवाचं भय बाळगणार, आपलं आयुष्य वाढलं जाणार, आपली वर्ष वाढली जाणार, पण दुर्जनाची वर्ष कमी होतात. जे परमेश्वरामध्ये जीवन जगतात प्रभू त्यांची वर्ष वाढवणार, प्रभू त्यांचे आयुष्य वाढवणार. स्तोत्र संहिता 90 अध्याय 9 ते 10. माणसाला देवाने 70-80 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. मनुष्याचं आयुष्य 70 वर्ष फार शक्ती असली तर 80 वर्ष, 70-80 वर्षाचा कालावधी. परंतु जो मनुष्य परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतो त्याची प्रत्येक वर्ष आशीर्वादित होते. आपण कमी जगू, जास्त जगू हे नाही महत्वाचं. 70-80-100 जगू, 20 ते 40-50 जगू, पण आपली वर्ष परमेश्वरामध्ये घालवा, प्रभूच्या नियमात, प्रभूच्या वचनात घालवा. परमेश्वरासाठी काहीतरी करा, प्रभूची सेवा करा, तर आपल्या जीवनाला महत्व आहे, तर आपल्या जीवनाला अर्थ आहे. आपली वर्ष जर परमेश्वरामध्ये नाही, आपलं जीवन जर प्रभूच्या सेवेसाठी नाही तर आपल्या जीवनाला काहीच किंमत नाही, आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. एकामागे एक वर्ष लोटत जाणार, एकामागे एक वर्ष येत जाणार, पण आपल्यात बदल नाही, परिवर्तन नाही तर मात्र अनुग्रह आपल्याला मिळणार नाही, आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही. आपण देवाचे नियम पाळतो तर मात्र कोणत्याही वर्षी, कोणत्याही महिन्यात, कोणत्याही दिवसात प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार, प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. आता आपण बघू प्रभूची वर्ष किती आहेत ना. इसवी सन पासून 2024 वर्षात आपण सुरुवात केलेली आहे. 2023 वर्ष लोटलेली आहे आणि 2024 मध्ये आपण प्रवेश केलेला आहे.
तर आता प्रभूची वर्ष किती आहेत? देवाला किती वर्ष झालेली आहेत नक्की? हा प्रश्न तर आपल्यामध्ये निर्माण होतो की देवाची वर्ष किती आहे? तर वचन सांगते प्रकटीकरण 1:8, प्रकटीकरण 21:6, प्रकटीकरण 22:13, मी अल्फा आणि ओमेगा, प्रारंभ आणि शेवट, आधी आणि अंत आहे, मी सुरुवात आणि मी शेवट आहे. प्रभूच्या वर्षाला अंत मिळत नाही. स्तोत्रसंगीत 2:24, तुझी वर्ष पिढ्यात पिढ्यातून आहे, पिढ्यात पिढ्यातून. स्तोत्रसंगीत 2:27, परंतु तू तूच आहे आणि तुझ्या वर्षाला अंत नाही. मानवाच्या वर्षाला अंत आहे. मनुष्य जग दुनिया सोडून जातो, काही वर्ष जगतो, महिने जगतो, अंत आहे. पण देवाच्या वर्षाला अंत नाही. देवाची वर्ष पिढ्यात पिढ्यातून आहे. योग 36:26, देव थोर आहे, तो आम्हास अगम्य आहे, त्याच्या वर्षाची संख्या अगण्य आहे. अगण्य म्हणजे मोजू शकत नाही. देवाच्या वर्षाची संख्या किती आहे? अगण्य, मोजू शकत नाही आपण. इतकी देवाच्या वर्षाची संख्या आहे. सृष्टी निर्माण झाल्यापासून आपण 6000व्या सालामध्ये आपण आहोत. 6000 सालामध्ये आपण या ठिकाणी आहोत. आणि मात्र परमेश्वराची जी वर्ष आहे ती मात्र असंख्य, अगण्य, ज्याची गणना पण आपण करू शकत नाही, मोजणी करू शकत नाही. कोणी सांगू शकत नाही संख्येमध्ये की एवढी वर्ष आहेत. अगण्य, मोजू शकत नाही. वचन सांगते इब्री 12, तुझी वर्ष संपणार नाहीत. देवाची वर्ष संपणार नाही. माणसाची वर्ष संपतात पण देवाची नाही. आणि देवाला वचन काय सांगते बघा, स्तोत्रसंगीत 90:4, कारण तुझ्या दृष्टीने सहस्र वर्ष कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या पहरीसारखी आहे. सहस्र वर्ष, शेकडो, हजार वर्ष अगदी कालच्या दिवसासारखी आणि रात्रीच्या प्रहरीसारखी, 3 तासासारखी. 100,000 वर्ष देवाला 3 तासासारखे, कालच्या एका दिवसासारखे. मग विचार करा किती वर्ष झाली असतील. विचार पण करू शकत नाही. इतकी परमेश्वराची वर्ष आहे. एका दिवसासारखी मात्र जशी की अशस्त्र आणि हजारो वर्ष एका दिवसासारखी देवाला भासतात. मग विचार करा, सांगू शकत नाही किती वर्ष झाली असतील. काही हजार, लाखो, कोटीवधी सांगू शकत नाही, संख्या सांगू शकत नाही. इतकी वर्ष प्रभूची. हालेलुया, हालेलुया. आपण परमेश्वराच्या वचनात आणि परमेश्वर पित्याच्या नियमात चालत आहोत तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, तर प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार आणि येणारं वर्ष, आलेलं वर्ष आपल्यासाठी आशीर्वादित बनणार. तुम्ही अनेक दुःख, संकटे, समस्या, निराशा, आजार याचा सामना करत आहात. हे सर्व प्रभू येशूला समर्पण करा. जसं नव्या वर्षाला तुम्ही सुरुवात करत आहात तसं प्रभू येशू नव्या स्वरूपात अनुग्रह आणि आशीर्वाद तुमच्या जीवनात देऊन येणार. तुम्ही तुमची दुःख विसरणार, तुमची बंधने तुटली जाणार, तुमचे अडथळे नष्ट होणार, कारण प्रभू येशू तुमच्या जीवनात कार्य करणार. विश्वास ठेवा, मनापासून प्रभूची प्रार्थना करा, मनापासून तुम्ही प्रभूची आराधना करा. या नव्या वर्षात एक नवीन अनुग्रह तुमच्या जीवनामध्ये येणार आहे, नवीन आशीर्वाद तुमच्या जीवनात येणार आहे आणि तुमची सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार आहे. तुमचे सर्व अडथळे तुमच्या जीवनातून नाहीसे होणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, 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 हालेलुया.